सुप्रभात मैत्रिणींनो, सुप्रभात चॅनलमध्ये मी पुष्पा झरेकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे। तर आज मी बनवत आहे मशरूम फ्राय। तर आज संकष्टी असल्यामुळे आज मच्छी बनवणार नाही, तर मशरूम होते, तर म्हटलं आज मशरूम फ्राय बनवूया। त्यासाठी हे बघा मशरूम आणलेले आहेत आणि मशरूम हे आवडतात सर्वांना, तर म्हटलं आज आपण मशरूम फ्राय बनवूया। तर त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे, जास्त काही साहित्य लागत नाही, अगदी कमी लागतं। आपले बघा हिरवी मिरची, आलं लसूणची पेस्ट, हिरवी मिरची आलं लसूणची पेस्ट मी ही बनवूनच ठेवते, म्हणजे मला प्रत्येक भाजीला मी हिरवी मिरचीची पेस्ट टाकतेच। आणि थोडंसं लाल मिरची पावडर घेतली आहे, हळद घेतली आहे आणि मीठ घेतलं, अंदाजानुसार आपल्याला मीठ हवं ते मीठ घेतलेलं आहे। आणि त्यासाठी रवा घेतला आहे। तर रवा आपला हे फ्राय करताना लावायचं, तांदळाचं पीठ आणि रवा दोन्ही मिक्स करून लावतात। मी आपला रवा घेतला, हा बारीक रवा आहे, लाडू रवा आहे ना, हा बारीक आहे, तर मी हा रवा घेतलेला आहे। आणि आपल्याला आगळ हवं आहे, हे कोकमचं आगळ, कोकम आगळ घेतलेलं आहे। आपल्याकडे आगळ नसेल तर आपण कोकम भिजत टाकून त्याचं पाणी पण लावू शकता, किंवा लिंबू पण लावता येतं। जर आपल्याकडे कोकम नसेल तर लिंबू पण लावून ठेवता येतं। तर आता आपण आहे ना, आधी हे मशरूम सगळे स्वच्छ धुवून घेऊया, कारण की यांना माती असते ना, तर आता आपण हे चांगले स्वच्छ धुवून घेऊया आणि चालेल पुढची रेसिपी दाखवते। आता हे चांगले आपण स्वच्छ असे धुवून घेतलेले आणि कोरडे करून घेऊया, त्याची माती पूर्ण अशी काढून टाकायची आणि चांगले क्लीन करून घेतलेले। आता हे आपले धुवून झालेले, आता आपण ना हे कट करायला घेऊया। असे आता आपले हे मशरूम क्लीन झालेत, आता आपण ना असे त्याचे दोन भाग करून घेऊया। असे सगळे मशरूमचे आपण दोन भाग करायचे। मशरूम छान आहे, फ्रेश मशरूम आहे, चांगले। आणि मशरूमची भाजी पण मला आवडते, आम्ही मशरूमची भाजी पण बनवते, पनीर मशरूमची भाजी पण छान लागते। आता हे सगळे आपण कट करून घेऊया। मी गॅस चालू करून पॅन तापायला ठेवला, त्याच्यात जरा तेल टाकून ठेवते बारीक गॅसवर। आपल्याला हे काही डीप फ्राय नाही करायचे, आपण जसं कोलंबी फ्राय करतो ना त्याप्रमाणे, आणि ह्याची टेस्ट पण तशीच लागणार। आता हे आगळ आहे ना, हे आगळ टाकून घेऊया आपण। छान असं आगळ सगळीकडे लावून घेऊया। असं आगळ हे पूर्ण असं लावून घ्यायचं आपण। आणि आता मीठ लावूया, मीठ आपलं जसं आपल्याला अंदाजाप्रमाणे आपण मीठ टाकूया। मशरूमची अशी वेगळी टेस्ट, म्हणजे जरा वेगळीच टेस्ट असते, याची टेस्ट सांगता येणार नाही, पण खाताना छान लागतं ते, पौष्टिक असतात मशरूम। आता हे आपलं मीठ लावून झाले, आता आपण त्याला हळद पावडर लावूया। हळद, लाल तिखट, छान असं सगळीकडे लावून घेऊया आपण। आता आपण हिरवी मिरचीची पेस्ट टाकूया, हिरवी मिरची आणि लसूण, थोडंसं आलं, ही पेस्ट ना बनवून ठेवायची, सगळ्या भाज्यांना टाकत जायची, छान लागते। तर हिरवी मिरची आलं लसूणची पेस्ट लावून घेतले, हे आपलं पटकन होतं, ह्याला काही वेळ लागत नाही आणि भाजतं पण लवकर हे। मच्छीला पण आपण आहे ना, बोंबील, सुरमई, जे काय आपल्याकडं मच्छी असेल, आपण त्याला पण असंच आगळ आणि हेच लाल तिखट मीठ लावून आणि हे हिरवी मिरचीची पेस्ट लावून फ्राय केले ना, ते पण मच्छी खूप सुंदर छान लागते, पण मस्त लागते। हो बघा, आता हे सगळं आपण लावून ठेवले, आपण तेल पण टाकायला ठेवलेले। आता आपण आहे ना असं, आता हे पूर्ण सगळं लावून झालेलं आहे, ह्याला
आता हे आपलं मशरूम सैला रवा लावून घ्यायचा आणि बारीक गॅसवर ठेवायचं. हे बघा सगळं व्यवस्थित असं लावून ठेवायचं. आपल्याकडे जर रव्याचं असं तांदळाचं पीठ असेल ना तर मग ते पण चिटकून राहतं. रवा थोडा सुटतो तेलामध्ये, पण तांदळाचं पीठ असेल तर ते चिकटतं. आणि हे मशरूम छान असे टेस्टी लागतात. असं मच्छी जर आपण आता संकट असतं मच्छी बनवत नाही ना, तर मग ज्या दिवशी आपल्याला मच्छी नसेल बनवायची त्या दिवशी आपण हे मशरूम फ्राय करायचे. ते बारीक गॅसवर छान होतं. मोठा गॅस केला ना तर ते लगेच करपतात ना, म्हणून बारीकच गॅस ठेवायचा, जास्त फास्ट गॅस नाही करायचा. आता हे सगळे आता आपण मशरूम ठेवलेले आहेत भाजायला. आता आपण आहे ना एकदा पलटी करून घेऊया आपण. हे बघा जास्त काही तेल लागत नाही, कमी तेलामध्येच आपले हे भाजता येईल. अशी पलटी करून घेऊया. ही रेसिपी आहे नेहाची, UKची रेसिपी. तिने सांगितलं, मम्मी तुम्ही मशरूम फ्राय करून दाखवा, ही रेसिपी दाखवा. तिने सांगितलं कसं बनवायचं. तिने ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे बनवते. आपण मच्छी फ्राय करतो त्याप्रमाणेच आहे ही तिची रेसिपी. तिने बनवलेली तिला खूप आवडली, छान लागली. मला बोलली ही रेसिपी ना तुम्ही बनवा मम्मी, खूप छान लागते. तिने मला हे 2 आठवड्यापूर्वीच सांगितलेलं. आज उद्या करतं, मशरूम भेटले नाही मला, मग यांनी आणले आता काल. म्हटलं मग आज बनवते. आज संकष्टी पण आहे आणि नॉनव्हेज पण काय नाही, तर आज मशरूम फ्राय करूया. असे आता आपले अजून होऊ दे. आता एका पलटल्यानंतर अजून थोडा वेळ ठेवूया. बघा आपले झालेले आता मशरूम फ्राय झालेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया आणि दुसरे टाकूया. आता हे आपले चांगले फ्राय करून झालेत. आता आपण दुसरे टाकूया. बघा मस्त फ्राय झाले. आता आपण दुसरे मशरूम टाकूया. तर हे लावून घेतले, हे असं ठेवते आणि वरून तेल सोडते. हे बघा आणि वरून थोडंसं तेल सोडायचं. असं थोडं तेलातच भाजायचं, जास्त तेल टाकायची काही आवश्यकता नाही, कारण की भाजतात कमी तेलामध्ये पण. बघा तेल पण जास्त लागलेले नाही आणि किती कमी तेलामध्ये हे आपले सुके असे मशरूम फ्राय करून झालेले आहेत. ठेवल्याच्या नंतर थोडंसं वरून तेलाची धार अशी टाकायची आणि बारीक गॅसवर आपलं चांगलं फ्राय होऊन द्यायचं. जास्त तेल लागत नाही ह्याला. रवा लावून थोडंसं ठेवलं ना त्याला, तर रवा मग त्याला चिकटतो आणि सुटत पण नाही, तेलामध्ये सुटत पण नाही. थोडंसं असं रवा लावून जरा वेळ ठेवायचं. थोडी आता बघा 4 माझे
मशरूम भाजेपर्यंत यांना जरा रवा चिटकला, त्यामुळे हे अजिबात ह्याचा रवा सुटलेला नाही, त्यामुळे हे असे सुके छान झालेले. आता आपण काढून घेऊया. झालेत आता आपले हे फ्राय. बघा तर मैत्रिणींनो, झाली ना आपली व्हेज कोलंबी फ्राय. ही आपली कोलंबी फ्राय बनवलेली आहे मशरूमची. तर आपली ही आता कोलंबी फ्राय मशरूम तयार झालेले आहे. कोलंबीची काय गरज नाही, फक्त मशरूम फ्राय केला तर कोलंबीचा फ्लेवर पण येतो आणि ना ह्याच्यात कोकम टाकल्यामुळे आंबट अशी टेस्ट पण छान लागते. तर आपली ही डिश रेडी आहे. तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच मला सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि तुमच्यासाठी डेकोरेशन पण केलं टॅमॅटोचं. थँक्यू, धन्यवाद.